धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी महाराजांवर गुन्हा दाखल. काय आहे प्रकरण? आताची सर्वात मोठी बातमी. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावामध्ये कीर्तनादरम्यान सरला बेट येथील गंगागिरी महाराज मठाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच व्हिडिओ समाजामध्ये प्रसारित झाल्यानंतर रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून होत होती. अशातच आता संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे 200 वर्षाची परंपरा असलेला हरिनाम वार्षिक सप्ताहाचे यंदा सिन्नर तालुक्यातील पंचाळे या गावी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तन करताना रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचा व्हिडिओ समाजामध्ये गुरुवारी 15 ऑगस्ट समाजामध्ये प्रसारित झाल्यानंतर मुस्लिम समाजातून तीव्र उमटू लागल्या. मुस्लिम समाज गुरुवारी मध्यरात्री 332 चौकात जमा झाला होता. या ठिकाणी मुस्लिम समाजाने जोरदार घोषणा करत महामार्ग रोखून धरला. या संदर्भात पोलिसांना माहिती मिळतात फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व इतरांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच वैजापूर येवला या ठिकाणी याबाबत गुन्हे दाखल झाले आहे अशी माहिती पोलिसांनी जमावाला दिली. परंतु जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेरात अहमद राजा युनुस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतरही रामगिरी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांसोबत एकाच मंचावर हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. एक धार्मिक गुरु म्हणून रामगिरी महाराजांची ओळख आहे. रामगिरी महाराज हे प्राचीन पवित्र शास्त्रातील विविध महत्त्वपूर्ण श्लोकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी प्रवचन देतात. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. ते त्यांच्या अनुयायांना प्रवचनातून जीवन जगण्याचे संदेश देतात. महाराजांची अनेक ठिकाणी प्रवचने होतात. ते सध्या सरला बेटाचे महंत आहेत. 19 मार्च 2009 रोजी महंत नारायणगिरी महाराजांचे महानिर्वाण झाले. त्यांच्यानंतर बाजकस्थान आश्रमाचे महंत रामगिरी महाराज यांनी सरला बेटाची गादी सांभाळली आहे. आस्थागायक हे त्या गादीचे विराजमान आहे. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.